हॅलो एव्हरीवन. कसे आहात सगळे? तर आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक असेल फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये आपण सिम्पल फ्युचर केलं होतं आणि फ्युचर कंटिन्युअस. आणि तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर पण माहित आहे. सिम्पल फ्युचरमध्ये आपण काय करतो? सब्जेक्ट प्लस विल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचा यूज काय आहे की एखादी घटना किंवा एखादी ऍक्शन कधी घडते? भविष्यामध्ये. ठीक आहे. मग ते आता चालू झाली का? तर अजिबात नाही. तर होणार आहे. तो एक प्लॅन आहे, बरोबर. आणि दुसरा टेन्स आपण बघितला होता तो होता फ्युचर कंटिन्युअस. त्याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर काय होतं? सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वी एन जी प्लस ऑब्जेक्ट. तर हे आपलं असं स्ट्रक्चर होतं आणि याचा आपण यूज बघितला होता. सर्टन ऍक्शन विल कंटिन्यू इन द फ्युचर, म्हणजे एखादी घटना भविष्यामध्ये चालू असेल, म्हणजे गोइंग ऑन असेल, त्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकत असतो. ठीक आहे. तर आज आपण जे आधी सेंटेन्सेस बघितलेले होते ते सेम सेंटेन्सेस आपण कन्वर्ट करतोय. ठीक आहे. तर पहिलं सेंटेन्स आपण घेतो इथं. ओके. विराट will have played cricket. आणि आपण अजून एक सेंटेन्स घेणार आहोत. ते असेल विराट will have been playing cricket. ठीक आहे. दोन सेंटेन्स आपण लिहिले आहेत. पहिलं सेंटेन्स आहे विराट विल हॅव प्लेड क्रिकेट आणि दुसरं सेंटेन्स आहे विराट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. तर ही दोन्ही सेंटेन्स आपण काय करूया? थोडीशी अनालिसिस करूया. ठीक आहे. तयार आहात सगळे? ठीक आहे. तर पहिलं सेंटेन्स विराट विल हॅव प्लेड क्रिकेट. व्हॉट इज विराट? विराट काय आहे याच्यामध्ये? सब्जेक्ट आहे, बरोबर. ओके. दुसरं सेंटेन्स आपण काय केलं आहे? विल हॅव आहे. कुठलं आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? दुसरा पार्ट विल हॅव आहे. तर याच्यामध्ये आपण याला म्हणू शकतो हेल्पिंग वर्ब. म्हणजे दुसरी फ्रेज जी आहे ती काय आहे? विल हॅव आहे. पुढं प्लेड. व्हॉट इज प्लेड? वर्बचे फॉर्म्स असतात जसं की V1 V2 आणि V3 आणि VING पण असतो चौथा फॉर्म, बरोबर. तर इथं आपण कन्सिडर करायचा आहे थर्ड फॉर्म. कुठला फॉर्म आहे हा? थर्ड फॉर्म आहे V3. व्हॉट इज क्रिकेट? क्रिकेट काय आहे बरं इथं? हे एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. तर ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण याला ओ लिहायचं. ठीक आहे. पुढचं सेंटेन्स बघूया आपण. विराट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. याच्यामध्ये विराट काय आहे? विराट सब्जेक्ट आहे, बरोबर. व्हेरी गुड. विल हॅव काय असेल? हेल्पिंग वर्ब. HV वी कॅन राईट. ठीक आहे. बीन. मी तुम्हाला सांगितलं होतं बीन काय आहे? बीचा फर्स्ट बी जो फर्स्ट फॉर्म आहे, नंतर सेकंड फॉर्म काय? वॉज आणि वर, आणि तिसरा फॉर्म काय आहे? बीन आहे. आणि चौथा आहे बीइंग. म्हणजे ज्यावेळेस आपण हेल्पिंग वर्बलाच मेन वर्ब असं कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचा बी फॉर्म हा पहिला असेल, वॉज वर सेकंड आहे, बीन थर्ड आहे आणि बीइंग फोर्थ आहे, बरोबर. जसं की डू, डीड, डन आणि डुईंग. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग असे असतात ना. तर त्या पद्धतीने इथं बीन हा V3 होतोय, थर्ड फॉर्म. ठीक आहे. व्हॉट इज प्लेइंग? प्लेइंग काय आहे? म्हणजे V प्लस ING आहे तो, बरोबर. सो यू कॅन राईट VING. तुम्ही आपण इथं काय करू शकतो? VING लिहू शकतो. ठीक आहे. क्रिकेट. इट इज अन ऑब्जेक्ट, बरोबर. हे काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना. ऑब्जेक्टच आहे. ठीक आहे. आता आपण याचा मिनिंग बघूया. ट्रान्सलेशन करू थोडंसं मराठीमध्ये. कसं होईल? विराट विल हॅव प्लेड क्रिकेट. कसं होईल? विराट क्रिकेट खेळलेला असेल, बरोबर. विराट क्रिकेट खेळलेला असेल. ते आपण ट्रान्सलेशन करतो इथं. विराट क्रिकेट खेळलेला असेल. ठीक आहे. हे पहिलं झालं. ठीक आहे. दुसरं, विराट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. विराट क्रिकेट खेळत आलेला असेल. व्हेरी गुड.
विराट क्रिकेट खेळत आलेला असेल. सो यू गॉट टू सेंटेन्सेस. आपल्याला दोन सेंटेन्स मिळाले, त्याचे मराठीमध्ये आपण ट्रान्सलेशन पण केलं, याचा पण मिनिंग आपण बघितला, याचा अर्थ पण बघितला, याचा पण बघितलेला आहे. आता आपण पहिला जो आहे म्हणजे आजचा, तो आपण इथं बघूया. ठीक आहे. विराट विल हॅव प्लेड क्रिकेट. सो लेट्स मेक द अनालिसिस. ओके, विल हॅव वरून आपल्याला कुठला टेन्स समजेल? विच टेन्स वी कॅन कम टू नो फ्रॉम विल हॅव? विल हॅव से फ्युचर. बरोबर, व्हेरी गुड. विल हॅव फ्युचर. ठीक आहे. प्लेड, व्ही थ्री इज देअर. व्ही थ्री मीन्स परफेक्ट. म्हणजे जेव्हा आपण कधी व्ही थ्री फॉर्म असेल म्हणजे काय म्हणायचं? परफेक्ट म्हणायचं. ठीक आहे, परफेक्ट असेल तो, तर याला म्हणायचं फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स. कुठला टेन्स मिळाला आपल्याला? फ्युचर परफेक्ट टेन्स. मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? पूर्ण भविष्य काळ. मराठी थोडस अवघड. ठीक आहे, पूर्ण भविष्य काळ. ठीक आहे. हा, ओके. नाव स्ट्रक्चर काय असेल? रचना याची काय असेल बर? What will come first? Subject. Then will have. Then we have to use V3. थर्ड फॉर्म यूज करायचा आपल्याला. बरोबर. पुढे आपल्याला काय यूज करावं लागेल? ऑब्जेक्ट यूज करावं लागेल. बरोबर ना? ठीक आहे. तो सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात राहील सगळ्यांच्या? 100% शुअर. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि एखाद्याला कोणाला शेल यूज करायचा असेल तर तुम्ही आय आणि वीच्या समोर करू शकता. शेल करायचं असेल तर शेल हॅव होईल. पण आता इथं तुम्ही विल सगळीकडे यूज केलं तर कोणाला काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. ठीक आहे, तर तुम्ही कॉन्फिडेंटली काय करायचं? सगळीकडे विल हॅव यूज करा. इंग्लिशमध्ये भरपूर ग्रॅमरचे रूल आहेत तसे. एवढे सगळे रूल लक्षात राहण्यासारखं पण नाही तेवढं. ठीक आहे, म्हणजे सोपं आहे, शॉर्टकट थोडे पण यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे, असं. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस टेन्स? यूज काय असेल? यूज ऑफ दिस, an action will be finished in the future. An action will be finished in the future. An action will be finished in the future. म्हणजे एखादी ऍक्शन संपलेली असेल किंवा कंप्लीट झालेली असेल. कधी? फ्युचरमध्ये, म्हणजे भविष्यामध्ये एखादी ऍक्शन संपलेली असेल, कंप्लीट झालेली असेल, त्या केसमध्ये आपण हा टेन्स यूज करू शकतो. ठीक आहे, तर असे आपण काही एक्झाम्पल्स बघू शकतो इथे. ठीक आहे, तर पहिले एक्झाम्पल आपण घेतोय. एक्झाम्पल्स आपण टायटल लिहूया. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल. यू विल हॅव gone there. You will have gone there. Okay. She will have spoken English. She will have spoken English. We can add up some more examples. आपण अजून थोडेसे एक्झाम्पल्स ऍड करू याच्यामध्ये. Raj will have studied grammar. Raj will have studied grammar. Okay, he will have read a book. Read a book. आता तुम्हाला हे असं वाटलं असेल की मी रेड का उच्चार केला? हाऊ डिड आय pronounce this? The first form is read. Second form is also R-E-A-D, but the pronunciation is read. Third form is also same, but the pronunciation will be read. म्हणजे पहिला फॉर्म रीड असा होतो.
दुसरा रेड, तिसरा रेड आणि चौथा जो आहे तो रीडिंग. असं त्याचं कॉन्टेक्स्ट आहे. संदर्भ असं असेल. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. ओके, दे विल हॅव एन्जॉयड अ पार्टी. दे विल हॅव एन्जॉयड अ पार्टी. त्यांनी काय केलं असेल, एक पार्टी एन्जॉय केलेली असेल. ओके. ओके, दे विल हॅव हेल्प यू. त्यांनी तुम्हाला हेल्प केलेली असेल. बरोबर, म्हणजे असे वाक्य पण होऊ शकतात ना. किड्स विल हॅव गॉन टू स्कूल, म्हणजे मुलं शाळेला गेलेली असतील. ओके, म्हणजे ही ऍक्शन कधी झाली असेल, भविष्यामध्ये. आता घडली का ती ऍक्शन? आता तरी घडलेली नाही, पण कधी घडणार आहे? येणाऱ्या टाइम मध्ये. सो दॅट ऍक्शन इज गोइंग टू टेक प्लेस इन द फ्युचर, आणि ती कम्प्लीट पण होऊन जाईल. सो दॅट वी कॅन कॉल इट फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे आता आपण याच्यामध्ये काय बघितलं, स्ट्रक्चर पहिल्यांदा हे होतं की सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा यूज काय? an action will be finished in the future, an action will be completed in the future. For that we can use future perfect. Is that fine for all? ठीक आहे, तर तुम्ही काय करा, हे नोट डाऊन करा व्यवस्थित आणि तुमची स्वतःची काहीतरी एक्झाम्पल्स ऍड ऑन करा. ठीक आहे, आय एम वेटिंग. येस. अभिषेक, या यू कॅन रीड आउट. You will have gone to Pune. You just add two लाव तिथं. Next one. She will have spoken German. Correct. Will have read a history book. Correct. Huh? He will have. Huh. Okay. Correct. They will have enjoyed. Okay. A picnic. Okay. That's fine. बरोबर आहेत सगळे. फक्त टू ऍड करायचं होतं. लोकेशन साठी आपण टू लावतो तिथं. बरोबर. ठीक आहे, इकडं. I will have reached to my destination. To my destination. बरोबर. Yes. हा. He will have gone to America. Great. Next one. Oh, that's great. Mercedes, huh? You will have purchased. It should be like you will have purchased or bought. Purchased is like official. And normally it should be bought. You will have bought a Mercedes Benz. Like that. Okay, fine, correct. Okay. Huh. Will have joined a yoga classes. Or like a yoga class, you can say. Oh, yoga class is fine. Huh. They will have started their own business. That's correct. किती होते सेंटेन्स टोटल? 6 बनलेस. तू किती बनले अभिषेक? 5 बनले होते. एका सेंटेन्सने पुढे येतील. ओके, ठीक आहे. यू समजला काय होतं, की एखादी ऍक्शन भविष्य काळामध्ये कंप्लीट झालेली असेल. सर्टन ऍक्शन विल बी फिनिश्ड इन द फ्युचर. फॉर दॅट फ्युचर परफेक्ट. स्ट्रक्चर काय याचं? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. दॅट्स ऑल. इज दॅट क्लिअर? ओके, शॅल वी मूव्ह अहेड फॉर द नेक्स्ट वन? पुढचा टेन्स बघायचा. तयार आहात सगळे? येस, लेट्स स्टार्ट. अँड द लास्ट वन, मोस्ट प्रोबॅबली द लास्ट वन, शेवटचा. आणि लांबच लांब. ओके, तर हा जो टेन्स आहे, याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. पण आपण पहिला अनालिसिस करू याचं, काय याला म्हणतात तसं. ते बघितलं पाहिजे ना, रिझन काहीतरी असेलच. ओके, सो पहिला अनालिसिस करू आपण. विल हॅव कुठला टेन्स आहे? विल हॅव वरून काय समज आपल्याला? फ्युचर समजलं. ओके, जर इथे हॅज असतं तर, हॅव किंवा हॅज असतं तर प्रेझेंट, हॅड असतं तर पास्ट. ओके, बरोबर ना? आता तुम्हाला टेन्स मार्कर बऱ्यापैकी समजायला लागले आहेत. ठीक आहे, आता आपण याला नेम करूया इथं फ्युचर, भविष्य. बीन, ऑलरेडी आय टोल्ड यू, बीन V3 इज देअर. परफेक्ट म्हणजे पूर्ण. ओके, प्लेइंग, VING इज देअर. VING मीन्स कंटिन्युअस, चालू. येस, कंटिन्युअस.
बरोबर का? येस. सो नेम ऑफ द टेन्स इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जरा थोडासा लांबच टेन्स झाला. बरोबर ना, 4 वर्ड आहे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. सो लेट्स लर्न द स्ट्रक्चर. आता याचं आपण स्ट्रक्चर शिकणार आहोत. तयार आहेत सगळे? येस. ओके. सब्जेक्ट प्लस will have plus been plus VING plus object. Subject plus will have plus been plus VING plus object. लक्षात राहील असं वाटतंय? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. थोडस लांब आहे पण लक्षात ठेवावं लागेल. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. तर असा पॅटर्न आहे तो. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. लक्षात राहील ना? ठीक आहे. क्लोज युअर आईज. Close your eyes and say this 3 times. Okay. Subject plus will have plus been plus VNG plus object. Subject plus will have plus been plus VNG plus object. Subject plus will have plus been plus VNG plus object. Now you can open your eyes. Yes. How you feel now? Better? Remember? Or the files are deleted? Okay, that's there. Okay, fine. So let's start. Subject plus will have plus been plus VNG plus object. Now, what is the use of this tense? Practically speaking, there is no use of this tense in our day-to-day life. बट हाफ नॉलेज इज अ डेंजरस थिंग. बरोबर ना? प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर त्याचा काय असा एवढा मोठा यूज आहे असं नाही. वर्षातनं एक 4-2 वाक्य जरी बनली तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण आपण असं म्हणतो ना, अर्धवट नॉलेज, अर्धवट ज्ञान काही कामाचं नसतं. बरोबर ना? त्या पद्धतीचं आहे. तर आपल्याला माहित असलं पाहिजे फॉर द सेक ऑफ अवर नॉलेज. आपण याचा काय तसा यूज जोरात करणार नाही. आपल्या लाईफमध्ये तसा मोठा यूज होत नाही याचा. पण माहित असावं. ठीक आहे. सो दॅट्स हाव. तर ठीक आहे. आता आपण इथं याचा यूज लिहू शकतो. वी कॅन राईट द यूज. तर यूज असा आहे याचा, an action will continue and finish in the future. An action will continue and finish in the future. एक ऍक्शन भविष्यामध्ये चालू असेल आणि ती संपून जाईल. त्यासाठी आपण हा टेन्सचा यूज करणार आहोत. एखादी ऍक्शन म्हणजे कुठलीही ऍक्शन असेल. फॉर एक्झाम्पल, यू विल हॅव बीन वर्किंग इन अ कंपनी. यू विल हॅव बीन वर्किंग इन अन MNC. तुम्ही MNC मध्ये काम करत आलेले असाल. पॉसिबल आहे म्हणजे आता पण करताय आणि पुढे पण करत असाल. असं करत आलेले असाल. लाईक दॅट. सो लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स. Okay, you will have been working there. You will have been working there. You will have been working there. Okay, he will have been studying English. He will have been studying English. Okay, third one. They will have been. They will have been helping us. They will have been helping us. Okay. Okay. Rima will have been calling you. Rima will have been calling you. Rima
तुम्हाला कॉल करता आलेली असेल. ओके, वी will have been living in Pune. Will have been living in Pune. So such kind of sentences can be there. म्हणजे अशा प्रकारचे काही वाक्य आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे हे आपला पॅटर्न होता, स्ट्रक्चर होतं, रचना होती याची. आणि याचा यूज काय? की एखादी घटना किंवा एखादी ऍक्शन भविष्यामध्ये चालू असेल आणि ती संपून जाईल, त्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. ठीक आहे. तर आपण आज 2 टेन्सेस शिकलो, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर. तर हे दोन्ही पण टेन्स तुम्हाला समजले असतील. बरोबर, अशी मी आशा करतो. ठीक आहे. तुम्ही असे सेंटेन्सेस बनवू शकता. आणि जे ऑनलाईन व्हिडिओ बघणारे असतील त्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करू शकता. थँक्यू सो मच.